विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्स 2चा चॅप्टर नंबर 2 बघतोय बरोबर. यामध्ये आपला पुढचा टॉपिक आहे सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस. पेशी विभाजन एक आवश्यक जीवन प्रक्रिया. बघा, पेशी विभाजन हा पेशींच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी अतिशय महत्त्वाचा असा गुणधर्म आहे. सजीवांची वाढ होते, ग्रोथ होते. मग ही वाढ नेमकी कशी होते सांगता येईल का तुम्हाला? त्याचबरोबर आपल्याला जर एखादी जखम झाली तर ती जखम बरीही होते आणि भरूनही येते. आधी जसा तो पार्ट दिसायचा तसाच तो परत होतो. मग हे सर्व कसं होत असेल विचार करा. तर हा जो पेशी विभाजनाचा गुणधर्म सजीवांमध्ये आहे त्यामुळेच हे सगळं होऊ शकतं. याच गुणधर्मामुळे बहुपेशीय सजीवांच्या शरीराची वाढ होऊ शकते आणि शरीराची झालेली झीजही भरून काढता येते. आणि त्याचबरोबर एका सजीवांपासून नवीन सजीवही याच गुणधर्मामुळे निर्माण होऊ शकतो. आलं लक्षात पेशी विभाजन किती महत्त्वाचं आहे? तुम्ही इयत्ता 5वीमध्ये असताना इतकेसे होता, लहान होता. आता 10वीमध्ये आल्यावर बघा 5 वर्षात तुमच्या उंचीत, शरीरात किती बदल झाला आहे? तर हा बदल, ही वाढ या पेशी विभाजनामुळे होत असते. ओके. सो सेल डिव्हिजन इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल्स अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ड्यू टू दिस प्रॉपर्टी ओनली ए न्यू ऑर्गॅनिझम्स इज फॉर्म. नवीन सजीव निर्माण होऊ शकतो फ्रॉम एक्झिस्टिंग वन्स. ए मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोज अप. सजीवांची वाढ होते. अँड इमॅसिएटेड बॉडी कॅन बी रिस्टोर्ड. शरीराची झालेली झीज परत भरून काढता येते. या पेशी विभाजनाचे 2 प्रकार आहेत. सूत्री विभाजन ज्याला मायटोसिस म्हणतात आणि अर्धगुणसूत्री विभाजन ज्याला मिओसिस म्हणतात. या 2 प्रकारे सजीवांमध्ये पेशी विभाजन होत असतं. आपल्या शरीरातील जनन पेशी सोडून म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह सेल्स ज्यांच्यापासून प्रजनन होतं. एक्झाम्पल पुरुषांमधले शुक्राणू पेशी आणि स्त्रियांमधील अंडपेशी सोडून बाकीच्या ज्या सर्व पेशी आहेत त्यांना आपण कायिक पेशी, सोमॅटिक सेल्स इंग्लिशमध्ये म्हणतो. बघा नीट लक्ष द्या. तर या ज्या कायिक पेशी आहेत, सोमॅटिक सेल्स आहेत, त्यांमध्ये सूत्री विभाजन होतं म्हणजेच मायटोसिस होतं. आणि ज्या जनन पेशी आहेत त्यांमध्येच अर्धसूत्री विभाजन मिओसिस हे होत असतं. म्हणजे बघा आपल्या हाताच्या, तोंडाच्या, पायांच्या ज्या पेशी आहेत या सगळ्या कायिक पेशी आहेत बरोबर, सोमॅटिक सेल्स आहेत. मग या सूत्री विभाजनाने मायटोसिसने डिव्हाइड होत असतात. ओके. सो देअर आर 2 टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन ॲज मायटोसिस अँड मिओसिस. मायटोसिस ऑकर्स इन सोमॅटिक सेल्स, स्टेम सेल्स. या एक स्पेशल टाईप ऑफ सेल्स आहेत सोमॅटिक सेल्स सारख्याच. वेअर मिओसिस ऑकर्स ओनली इन रिप्रोडक्टिव्ह ऑर जर्म सेल्स. सूत्री विभाजनात म्हणजेच मायटोसिसमध्ये गुणसूत्रांची संख्या बदलत नाहीत. जेवढी गुणसूत्रे आधीच्या सेलमध्ये असतात तेवढीच तयार होणाऱ्या नवीन पेशीमध्ये असतात. याउलट अर्धसूत्री विभाजनात मिओसिसमध्ये गुणसूत्रांची संख्या ही अर्धी होते. बघा सूत्री विभाजनात मायटोसिसमध्ये एका पेशीपासून 2 नवजात पेशी तयार होतात. तर अर्धसूत्री विभाजनात म्हणजेच मिओसिसमध्ये एका पेशीपासून 4 डॉटर सेल्स तयार होतात. मग आता हे सूत्री विभाजन मायटोसिस कसं होतं हे जाणून घेऊया. हे सगळं महत्त्वाचं आहे, नीट लक्षात घ्या. हे सगळे बघण्याआधी आपल्याला पेशींची रचना माहीत असणे गरजेचे आहे. पेशी आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे. ही आपण मागच्या इयत्तांमध्ये शिकलेली आहे. बघा आपल्याला माहिती आहे पेशी यामध्ये केंद्रक असते. न्यूक्लियस इज देअर इन द सेल. त्यानंतर त्यामध्ये इतर पेशी अंगके, सेल ऑर्गनेल्स असतात बरोबर. चला मग बघूयात सूत्री विभाजन मायटोसिस. हे सूत्री विभाजन कायिक पेशी आणि मूल पेशींमध्ये होत असतं. मायटोसिस ऑकर्स इन सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स बरोबर.
हे सूत्री विभाजन मायटॉसिस प्रामुख्याने 2 टप्प्यांमध्ये पूर्ण होत असतं. हे 2 टप्पे म्हणजे प्रकल विभाजन किंवा केंद्रकाचे विभाजन असंही म्हटलं जातं. आणि दुसरा टप्पा आहे परिकल विभाजन, ज्याला जीवद्रव्यांचे विभाजनही म्हणतात. कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. This mitosis occurs in 2 main steps, that is karyokinesis, in which there is division of nucleus, and cytokinesis, where division of cytoplasms occurs. Okay. So पहिल्यांदा प्रकल विभाजन कॅरिओकायनेसिस. हे विभाजन 4 पायऱ्यांमध्ये 4 स्टेप्समध्ये पूर्ण होतं. पूर्वावस्था म्हणजे प्रोफेज, मध्यावस्था मेटाफेज, पश्चावस्था ॲनाफेज आणि अंत्यावस्था म्हणजे टेलोफेज. या 4 पायऱ्या आहेत. सो फर्स्ट पूर्वावस्था, ज्याला इंग्लिशमध्ये प्रोफेज म्हणतात. बघा, पेशींमध्ये असे क्रोमॅटिन फायबर्स असतात. या क्रोमॅटिड्स फायबर्सचं पेशी विभाजनाच्या वेळी वलीभवन कंडेन्सेशन होतं आणि त्यापासून गुणसूत्रे क्रोमोसोम्स बनतात. वलीभवन म्हणजे असे छोटे छोटे अखूड आणि जाड होतात. म्हणजे बघा, वलीभवन म्हणजे काय, तर ते असे छोटे छोटे अखूड आणि जाड होतात. दे बिकम शॉर्ट अँड थिक ड्यू टू कंडेन्सेशन. मग त्यांपासून अशी गुणसूत्रे बनतात. ते त्यांच्या या अर्धगुणसूत्र जोडींसह दृश्य होतात, म्हणजेच दिसू लागतात. दे ॲपियर अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड्स. त्यानंतर प्रत्येक प्राणीपेशींमध्ये ताराकेंद्र असते, सेंट्रिओल असते. हे ताराकेंद्र द्विगुणित होते, म्हणजेच डुप्लिकेट होते, डबल होते आणि पेशींच्या विरुद्ध ध्रुवांना जाऊ लागते. इच सेंट्रिओल मूव्स टुवर्ड्स द अपोजिट पोल ऑफ द सेल. त्यानंतर केंद्रकावरण, केंद्रकाचं आवरण जे आहे, आणि केंद्रिका म्हणजे केंद्रकामधील मटेरियल नाहीसे व्हायला सुरुवात पण या स्टेपमध्ये होते. न्यूक्लिअर मेम्ब्रेन्स अँड न्यूक्लियस स्टार्ट टू डिसॲपियर. बघा परत, या पूर्वावस्था प्रोफेज स्टेपमध्ये काय काय होतं. सर्वात पहिल्यांदा गुणसूत्रांचे वलीभवन होते. देअर इज कंडेन्सेशन ऑफ थिन थ्रेड लाईक क्रोमोसोम्स. ते अखूड व जाड होऊन त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित दृश्य व्हायला लागतात. क्रोमोसोम्स बिकम्स शॉर्ट अँड थिक. फॉर्मेशन ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स बिगेन. त्यानंतर ताराकेंद्र द्विगुणित होते आणि प्रत्येक ताराकेंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. ड्युप्लिकेशन ऑफ सेंट्रिओल्स अँड मूवमेंट इच सेंट्रिओल टू अपोजिट पोल्स ऑफ द सेल्स. देन केंद्रकावरण आणि केंद्रिका नाहीसे व्हायला लागतात. न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसॲपियर. ओके, ही झाली सूत्री विभाजनाची मायटॉसिसची पहिली स्टेप. लक्षात येत आहे सर्वांच्या? नीट समजून घ्या. नाव सेकंड स्टेप, मध्यावस्था मेटाफेज. बघा, या स्टेपमध्ये केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते. न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसॲपियर्स इन मेटाफेज. त्यानंतर सर्व गुणसूत्रांचे घनीभवन पूर्ण होते आणि ते त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित सिस्टर क्रोमॅटिडसह स्पष्टपणे क्लिअर दिसू लागतात. क्रोमोसोम्स कंप्लीट देअर कंडेन्सेशन अँड बिकम क्लिअरली व्हिजिबल अलॉंग विथ सिस्टर क्रोमॅटिड्स. मग ही सर्व गुणसूत्रे क्रोमोसोम्स पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला, म्हणजेच बघा समजून घ्या, पेशीला जर पृथ्वी मांडलं तर पृथ्वीच्या विषुववृत्ताला, म्हणजेच पेशीतील विषुववृत्तीय प्रतलाला ही सगळी गुणसूत्रे समांतर संचयित होतात, ॲरेंज होतात. बघा, या डायग्रॅममध्ये दिसतंय आपल्याला, समजून घ्या. ऑल क्रोमोसोम्स आर अरेंज्ड पॅरलल टू द इक्विटोरियल प्लेन ऑफ द सेल. ओके, आता दोन्ही ध्रुवांमध्ये गेलेले ताराकेंद्र, सेंट्रिओल आणि प्रत्येक गुणसूत्राचा मध्यबिंदू, त्यांमध्ये विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे, ज्याला तूर्कतंतू म्हणतात, हे तयार होतात. बघा, या डायग्रॅमवरून तुम्हाला समजणे सोपं जाईल, नीट समजून घ्या. स्पेशल टाईप ऑफ फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर्स कॉल्ड
स्पिंडल फायबर्स आर फॉर्म बिटवीन सेंट्रोमियर म्हणजेच क्रोमोसोमचा सेंटर अँड बोथ सेंट्रिओल्स. ओके, सो दिस इज ऑल अबाउट मेटाफेज, मध्यावस्था. रिवाईज घेऊया. बघा, मध्यावस्थेत काय होतं? पहिल्यांदा गुणसूत्रांचे घनीभवन पूर्ण होते. देअर इज कंप्लिशन ऑफ कंडेन्सेशन ऑफ क्रोमोसोम्स. त्यानंतर प्रत्येक गुणसूत्र हे त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसह स्पष्ट दिसू लागतात. क्रोमोसोम्स आर क्लिअरली व्हिजिबल अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड्स. सर्व गुणसूत्रे पेशीच्या मध्य प्रतलाला विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संचरित होतात, अरेंज होतात आणि तुर्कतंतू तयार होतात. क्रोमोसोम्स अरेंज पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन ऑफ द सेल्स. फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर्स बिटवीन सेंट्रोमियर ऑफ ईच क्रोमोसोम्स अँड बोथ सेंट्रिओल्स. ओके, त्यानंतर लास्ट, केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते. न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसॲपियर्स. आलं लक्षात सर्वांच्या? सेकंड स्टेपमध्ये आपण बघितलेलं. त्यानंतर थर्ड स्टेप आहे पश्चावस्था, ॲनाफेज. या पश्चावस्थेमध्ये त्या धाग्यांच्या तुर्कतंतूंच्या मदतीने गुणसूत्रांचे जे मध्यबिंदू असतात त्यांचे विभाजन होते आणि विभाजन झाल्यानंतर प्रत्येक गुणसूत्रांमधली अर्धगुणसूत्रांची जी जोडी आहे, सिस्टर क्रोमॅटिड्सची जोडी, ती वेगळी होते व विरुद्ध दिशेला या तुर्कतंतूंमार्फत ओढली जाते. बघा या डायग्रॅममध्ये, या ज्या अर्धगुणसूत्रांच्या जोड्या वेगळ्या होतात त्यांना जन्य गुणसूत्रे, डॉटर क्रोमोसोम्स म्हणतात. बघा, ही ओढली जाणारी गुणसूत्रे केळीच्या घडांसारखी दिसतात आणि ते ओढत ओढत गुणसूत्रांचे 2-2 संच पेशीच्या 2 टोकांना पोचवले जातात. आलं लक्षात सर्वांच्या? बघा, इन ॲनाफेज सेंट्रोमियर्स म्हणजेच क्रोमोसोम्सचा मध्यबिंदू स्प्लिट अँड देअर बाय सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ ईच क्रोमोसोम सेपरेट्स अँड they are pulled apart in opposite direction with the help of spindle fibers. या डिव्हाइड झालेल्या अर्धगुणसूत्रांना सिस्टर क्रोमॅटिड्सना डॉटर क्रोमोसोम्स म्हणतात. सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स आर कॉल्ड डॉटर क्रोमोसोम्स. Chromosomes being pulled appear like bunch of bananas. In this way, each set of the chromosomes reach at two opposite poles of the cell. Now, telophase, अंत्यावस्था. यामध्ये दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे आता परत उलगडतात, डिकंडेन्स होतात. त्यामुळे ती पुन्हा आधीसारखी नाजूक धाग्यांसारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात. आता या दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या संचाभोवती सेपरेट केंद्रकावरण तयार होते. बघा या डायग्राममध्ये, अशा प्रकारे आता एका पेशीमध्ये 2 जन्य केंद्रके डॉटर न्यूक्लियाय तयार होतात. तुर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होतात आणि जन्य केंद्रकांमध्ये केंद्रिका, न्यूक्लिओलस, केंद्रकातील मटेरियलसुद्धा दिसू लागतात. The chromosomes which have reached at opposite pole of the cell now start to decondense, due to which they again become thread-like, thin and invisible. Nuclear membrane is formed around each set of chromosomes reached at poles. Thus, 2 daughter nuclei are formed in a cell. Nucleolus also appears in each daughter nucleus. Spindle fiber completely disappear. In this way, karyokinesis completes and cytokinesis begins. अशा प्रकारे प्रकल विभाजन, केंद्रकाचे विभाजन पूर्ण होते आणि त्यानंतर परिकल विभाजन म्हणजेच जीवद्रव्यांचे विभाजन सुरू होते. परिकल विभाजनाने यामधील पेशीद्रव्याचे विभाजन होते. बघा, सुरुवातीला पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला म्हणजेच पेशीच्या मध्ये एक खाच तयार होते. ती खाच हळूहळू खोल होत जाते. डायग्राममध्ये आपल्याला दिसतंय, नीट लक्ष देऊन बघा कसे खाच होत चालली आहे.
आणि 2 नव्या पेशी तयार होतात. ओके, आलं लक्षात? 2 नव्या पेशी तयार होतात. आता वनस्पती पेशींमध्ये खास तयार न होता पेशीद्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशीपटल सेल प्लेट तयार होऊन परिकल विभाजन होते. सेमीच्या विद्यार्थ्यांनी नीट बघा. द सायटोप्लाझम डिव्हाइड्स बाय सायटोकायनेसिस अँड टू न्यू सेल्स आर फॉर्म विच आर कॉल्ड ॲज डॉटर सेल्स. ज्या 2 सेल्स फॉर्म होतात त्यांना डॉटर सेल्स म्हणतात. इन धिस प्रोसेस ए नॉच, खाच म्हणतो आपण, इज फॉर्म ॲट द इक्विटोरियल प्लेन, सेलच्या मध्यभागी, ऑफ द सेल, विच डिपेंड्स ग्रॅज्युअली अँड देअरबाय 2 न्यू सेल्स आर फॉर्म. हाऊएवर, इन केस ऑफ द प्लांट सेल्स, instead of the notch, a cell plate is formed exactly along midline of the cell and thus cytokinesis is completed. ओके, आलंय लक्षात सर्वांच्या? बघा, सूत्रपेशी विभाजन मायटोसिस कसं होतं ते आलंय लक्षात सर्वांच्या? हे सूत्री विभाजन शरीराच्या वाढीसाठी गरजेचे आहे. त्याचबरोबर शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी, जखमा बऱ्या करण्यासाठी आणि त्याचबरोबर सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी हे सूत्री विभाजन मायटोसिस आवश्यक आहे. लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. मायटोसिस इज इसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ द बॉडी. बिसाइड्स इट इज नेसेसरी फॉर रिस्टोरेशन ऑफ इमॅसिएटेड बॉडी, वुंड हिलिंग, फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स एक्सेट्रा. हे मायटोसिस खूप महत्त्वाचे आहे, तुम्ही लक्षात ठेवा. नाव मिओसिस, अर्धसूत्री विभाजन ज्याला मराठीत म्हणतात. तर हे अर्धगुणसूत्री विभाजन 2 टप्प्यांमध्ये पूर्ण होते. याचेही 2 टप्पे आहेत, अर्धसूत्री विभाजन भाग 1 आणि भाग 2. मिओसिस इज completed through 2 stages, मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड. अर्धगुणसूत्री भाग 1 मध्ये सजातीय म्हणजेच सारख्या होमोलॉगस गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण, जनुकीय पुनर्संयोग होते. म्हणजेच त्यांमधील थोडे जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होते आणि त्यानंतर त्यांमधील गुणसूत्रे 2-2 संचांमध्ये विभागली जातात. म्हणजेच 2 गुणसूत्रे वरच्या ध्रुवाकडे तर उरलेली 2 गुणसूत्रे खालच्या ध्रुवाकडे जातात आणि त्यांपासून 2 पेशी तयार होतात. बघा, या तयार झालेल्या पेशींमध्ये आधीच्या पेशींपेक्षा अर्धी गुणसूत्रे आहेत, बरोबर? नीट बघा, डायग्रॅममध्ये नीट बघा, लक्ष द्या, दिसतंय आपल्याला. आधी 4 गुणसूत्रे होती, क्रोमोसोम्स होती आणि विभाजन झाल्यानंतर मात्र 2-2च राहिली. म्हणून या तयार झालेल्या पेशींना एक गुणसूत्री पेशी असं म्हणतात. येतंय लक्षात? खूप इझी आहे, नीट समजून घ्या. मिओसिस इज completed through 2 stages. Those 2 stages are meiosis first and meiosis second. In meiosis first, recombination or crossing over म्हणजेच exchange of genetic materials occurs between homologous chromosomes and thereafter those homologous chromosomes are divided into 2 groups. They reach to opposite poles and divides. Thus 2 haploid cells are formed. हॅप्लॉइड म्हणजे क्रोमोसोम्स नंबर अर्धा झाला आधीच्या सेलपेक्षा. ओके, आलं लक्षात सर्वांच्या? आता अर्धसूत्री विभाजनाचा दुसरा भाग. हा भाग सूत्री विभाजनासारखाच, मायटोसिस सारखाच एकदम सेम असतो. यात भाग 1 मध्ये तयार झालेल्या दोन्हीही एकगुणी हॅप्लॉइड पेशींचे विभाजन होते. त्यामध्ये अर्धगुणसूत्रांच्या जोड्या सिस्टर क्रोमॅटिड्स वेगळी होऊन त्या पेशी विभाजित होतात, डिवाईड होतात. येतंय लक्षात सर्वांच्या? म्हणजेच भाग 1 मध्ये तयार झालेल्या 2 एकगुणी पेशींपासून 2 हॅप्लॉइड सेलपासून 4 एकगुणी पेशी तयार होतात, 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. ओके, बरोबर आहे, लक्षात येतंय सर्वांच्या? सो मिओसिस सेकंड इज जस्ट लाईक मायटोसिस. In this stage,
The two haploid daughter cells form in meiosis first, undergo division, and by separation of recombined sister chromatids. The two new cells are formed from both of the cells. It means 4 haploid daughter cells are formed. हा क्रोमोसोम्स नंबर असलेल्या 4 डॉटर सेल्स तयार होतात. युग्मक म्हणजे गॅमेट्स, मेल अँड फिमेल गॅमेट्स, आणि बीजाणू म्हणजे स्पोअर्स. स्पोअर्स तयार करण्याची प्रक्रिया अर्धसूत्री विभाजनाने होते. प्रोसेस ऑफ गॅमेट फॉर्मेशन अँड स्पोअर फॉर्मेशन्स ऑकर्स बाय मेयोसिस. बघा, या अर्धसूत्री पेशी विभाजनात एका द्विगुणित म्हणजेच 2n गुणसूत्र असलेल्या पेशीपासून 4 एकगुणित पेशी, 4 एकगुणित म्हणजेच आधीच्या पेशींपेक्षा अर्धी गुणसूत्रे असलेल्या 4 पेशी तयार होतात. इन दिस टाईप ऑफ सेल डिव्हिजन दॅट इज इन मिओसिस 4 हॅप्लॉइड म्हणजेच हाफ नंबर ऑफ क्रोमोसोम्स असलेल्या डॉटर सेल डिप्लॉइड सेलपासून तयार होतात. या पेशी विभाजनाच्या वेळी सजातीय म्हणजेच सारख्या गुणसूत्रांमध्ये पारगती क्रॉसिंग ओव्हर होऊन त्यांमधील जनुकांचे पुनर्संयोग रिकॉम्बिनेशन होते. आपण प्रोसेस बघताना हे सर्व पाहिलं आहे. यामुळं काय होतं तर तयार झालेल्या नवीन 4ही जन्यपेशी किंवा नवजात पेशी जनुकीयदृष्ट्या जननपेशीपेक्षा म्हणजेच आधीच्या पेशीपेक्षा आणि एकमेकांपेक्षाही अतिशय वेगवेगळ्या असतात. ड्युरिंग धिस सेल डिव्हिजन क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स बिटवीन द होमोलोगस क्रोमोसोम्स अँड देअरबाय genetic recombination occurs. Due to this, all the 4 daughter cells are genetically different from parent cells and from each other too. आता तुम्हाला इथं एक प्रयोग दिला आहे, तो तुम्ही व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्याखालील डायग्रॅमचेही निरीक्षण करायचे. त्या शेजारी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, सो इथे आपला सेकंड चॅप्टर संपला आहे. चॅप्टरचे नीट वाचन करा. हा चॅप्टर अतिशय महत्त्वाचा आहे. स्वतःच्या व्यवस्थित नोट्स तयार करा. एक्सरसाइज स्वाध्याय कंप्लीट करा. आणि तुम्हाला मी अजून काही व्हिडिओ पाठवणार आहे, ते तुम्ही नक्की बघा. त्यामुळे तुमचे मायटोसिस मिओसिस जे आहे ती संकल्पना क्लिअर होण्यास मदत होईल. ओके, स्टे होम, स्टे सेफ, टेक केअर. थँक यू.